पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोलीस भरती संदर्भात जे अपडेट आला आणि पोलीस भरती जवळपास 10,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि हे कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि पोलीस भरतीचा ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोलीस भरतीच्या जवळपास 10,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आणि शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर आपल्या यामध्ये मैदानी चाचणी असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, वय किती आहे, त्याचबरोबर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पोलीस भरतीमध्ये पहा, तर पोलीस भरतीचा पोलीस शिपाई झालं, त्याचबरोबर पोलीस चालक झाला, पोलीस बॅट्समन झालं, SRPF झालं आणि त्याचबरोबर कारागृह। तर ह्या पदांसाठी जे भरती असणार आहे आणि शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि जे बॅट्समनचं पद आहे बॅट्समनमध्ये फक्त 10वी पास लागते। बाकी शिपाई झालं, त्याचबरोबर चालक झालं, कारागृह झालं, SRPF झालं, ह्या पदामध्ये 12वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार। मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट यामध्ये असणार आहे। तर पहा, जे बॅट्समनचं पद आहे तर बॅट्समनमध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि मागासवर्गीयांसाठी मागासवर्गीय कॅटेगरीचे विद्यार्थी 33 पर्यंत फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर पोलीस चालकचं जे पद आहे तर चालकमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 19 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 19 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर कारागृह पदामध्ये वयोमर्यादा पाहिलं तर 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 33 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर जे SRPFचं पद आहे तर SRPF पदामध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा SRPFच्या पदामध्ये आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर तुम्ही पोलीस शिपाईमध्ये जर वयोमर्यादा पाहिलं तर पोलीस शिपाईमध्ये यामध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी आहे। तर पोलीस भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर आता पोलीस भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट मी या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, राज्यामध्ये जवळपास 75,000 प्लस जागांसाठी मेगा भरती या ठिकाणी निघून राहिली, एक लक्षात ठेवा। तर 2 ऑक्टोबर 2025च्या आधी 75,000 जागांची मेगा भरती होणार आहे असं शासनाने लेखी स्वरूपात सांगितलं आहे। जसे की पोलीस भरती झालं, आरोग्य सेवक झालं, वनरक्षक, वनसेवक, तलाठी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि इतर गट क आणि गट ड वर्गातल्या पद निघत आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये पोलीस भरतीच्या सुद्धा जवळपास 10,000 प्लस जागा यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। तर मेगा भरती जी आहे ह्या 2 ऑक्टोबरच्या अंदर या ठिकाणी निघणार आहे। तर पोलीस भरती तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे, कारण की आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्र फडणवीस, तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी घोषणा केली की पोलीस भरतीच्या जवळपास 10,000 जागांसाठी आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये भरती या ठिकाणी काढणार आहे, म्हणून एक लक्षात ठेवा। आणि त्यामध्ये वयवाट सुद्धा असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर हे जी पोलीस भरती निघण्याचं जे सर्वात मोठं कारण आहे तर पहा, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका या ठिकाणी आहे, तर ह्या कारणाने जे महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 जागांसाठी मेगा भरती ह्या 2 ऑक्टोबरच्या अंदर या ठिकाणी केली जाणार आहे। तर असे शासनाने जे विद्यार्थी मित्रांनो लेखी स्वरूपात यामध्ये माहिती देण्यात आली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की पोलीस भरती हे तुम्हाला सप्टेंबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे। तर पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर आपण या ठिकाणी निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, पहिले आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। तर एवढेच यामध्ये उंची वगैरे लागते। आणि त्याचबरोबर जे SRPFचा पद आहे तर SRPF पदामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते।
लागते आणि SRPFचं जे पद आहे हे फक्त मुलांसाठी आहे, मुलींसाठी हे SRPFचं पद नसते, लक्षात ठेवा। आणि SRPFमध्ये जी छाती लागणार आहे तर 79 सेंटीमीटर छात्याने फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, तर एवढी यामध्ये छाती लागणार आहे, ठीक आहे। आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे तर यामध्ये फिजिकल असणार आहे। तर पहा जे पोलीस शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर पोलीस बँड्समन झालं, त्याचबरोबर पोलीस कारागृह झालं, तर ह्या पदामध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 50 मार्काचं ग्राउंड आहे आणि महिला उमेदवारांचं सुद्धा 50 मार्काचं ग्राउंड आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग हे 20 मार्कासाठी असणार आहे। त्याचबरोबर गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, त्याचबरोबर यामध्ये 100 मीटर आहे 15 मार्कासाठी। तर असं टोटल 50 मार्काचं ग्राउंड सर्वात अगोदर पुरुष उमेदवारांचं घेतलं जाणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जर आपण ग्राउंड पाहिलं, जे पोलीस शिपाई झाला, पोलीस बँड्समन झाला आणि पोलीस कारागृह झालं, ह्या 3 पदामध्ये तर 50 मार्काचं ग्राउंड आहे महिला उमेदवारांसाठी, ज्यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, त्याचबरोबर गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, त्याचबरोबर 100 मीटर आहे 15 मार्कासाठी। तर असं 50 मार्काचं ग्राउंड या ठिकाणी महिला उमेदवारांचा सर्वात अगोदर या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण चालकचं जर ग्राउंड पाहिलं तर चालकचं जे ग्राउंड असणार आहे तर पुरुष उमेदवारांसाठी 50 मार्काचं ग्राउंड आहे, तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेक आहे 20 मार्कासाठी। तर अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड चालक पदामध्ये सर्वात अगोदर मुलांचं होणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं चालक पदामध्ये तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेक आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचं चालकचं ग्राउंड महिला उमेदवारांचं असणार आहे। त्याचबरोबर SRPFचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPF पदाचं जे ग्राउंड असते हे 100 मार्काचं असते, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी 25 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 25 मिनिटाच्या अंदर आले किंवा 25 मिनिटांमध्ये आले तर 50 मार्क तुम्हाला भेटणार आहे। आणि गोळा फेक यामध्ये SRPFमध्ये 25 मार्कासाठी आणि 100 मीटर आहे SRPFमध्ये 25 मार्कासाठी। अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड या ठिकाणी SRPF पदाचं हे या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। आणि SRPF पदामध्ये आपल्याला या ठिकाणी ग्राउंड पास होण्यासाठी आपल्याला फिजिकलमध्ये जे मार्क्स घ्यायला होणार आहे 90-91च्या वरतच आपल्याला मार्क्स घ्यावं लागणार आहे, तेव्हा कुठं आपल्याला या ठिकाणी पेपर भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि यापेक्षा जर कमी असेल तर खूप कमी चान्सेस असते की आपल्याला पेपर भेटणार आहे, म्हणून एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे सर्वात अगोदर आपल्या यामध्ये फिजिकल होणार आहे पोलीस भरतीमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे तर पेपर। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर 5 सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरची मिळून 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा या ठिकाणी पेपर असणार आहे। तर SRPFचं 100 मार्काचं फिजिकल आणि 100 मार्काचं ग्राउंड 200 पैकी मेरिट लागत असते। बाकी पोलीस शिपाई झालं, पोलीस बँड्समन झालं, पोलीस कारागृह झालं, त्याचबरोबर पोलीस चालक झालं, तर ह्या पदामध्ये जे 50 मार्कासाठी फिजिकल आणि त्याचबरोबर 100 मार्कासाठी पेपर, तर असं 150 पैकी मेरिट लागत असते। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय